हे बाळांनो, कशा आहात सगळे? चला परत एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या अशा जयेश विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपली नवोदय सिरीज सुरू आहे. नवोदय सिरीजमध्ये आपण म्हणजे एक लेक्चर ऑलरेडी झालेला आहे आणि आता दुसरा आपला क्लास आहे नवोदय सिरीजमध्ये. आणि आपण पहिला धडा शिकत आहोत मूलभूत गणित. म्हणजे नवोदय स्कॉलरशिप सुरू करण्या अगोदर आपल्याला जे महत्त्वाचं गणित आहे म्हणजे बेसिक गणित, त्यालाच आपण मराठीमध्ये मूलभूत गणित म्हणतो, ते आपलं सुरू आहे. त्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये म्हणजे पहिल्या क्लासमध्ये आपण बेरीजेबद्दल पाहिलं होतं. सगळं पाहिलं, साधी बेरीज, हातच्याची बेरीज, नंतर स्तरांची बेरीज, लियर्सची, बरोबर आहे, आणि नंतर पॉईंटची बेरीज. म्हणजे सगळ्या प्रकारच्या बेरीज म्हणजे ज्या बेरजा तुम्हाला बेसिक म्हणून कामाला येतील त्या सगळ्या बेरजा मी तुम्हाला सांगितल्या होत्या. आणि त्याच्यानंतर लास्टला मी तुम्हाला एक होमवर्कसाठी 2 गणितं पण दिले होते, बरोबर आहे. तर ते गणितं काय अशा प्रकारचे होते आणि मी ते तुम्हाला एकदा सोडून दाखवतो. तुम्ही पण नक्कीच ट्राय केले असतील, नसतील केले तर आता लक्ष द्या आणि नक्की दिलेला होमवर्क कंप्लीट करत जा. ओके, तर चला आता ते मी तुम्हाला गणितं करून दाखवतो. तुम्ही माझ्या पाठीमाग लक्ष द्या, तुमचे बरोबर आहेत का. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एका शांत ठिकाणी जाऊन लेक्चर करा. जिथं गर्दा, गोंधळ, टीव्ही, रेडिओ, XYZ गोष्टी चालू आहे तिथं नका थांबू. कुठेतरी शांत ठिकाणी जा आणि मग लेक्चर करा. नाहीतर कोणीतरी आरडायला ओरडायला, लहान भाऊ तुम्हाला चिमटा घ्यायला, गुदगुल्या करायला आणि तुमचं लेक्चर करणं चालू आहे, तर ह्या गोष्टी नका करू. कारण डिस्टर्ब होतं आणि आपल्याला डिस्टर्ब झालं तर अभ्यास चांगला होत नाही. आपण नवोदयची तयारी करायलो, म्हणजे एका सिरियस गोष्टीची तयारी करायलो ज्याच्यामध्ये खूप जास्त स्पर्धा आहे. म्हणून आपल्याला स्वतःला चेंजेस आणावे लागतील, स्वतःला सिरियस बनवावं लागेल. ठीक आहे, चला जे मी एक्झाम्पल दिले होते ते मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. तर त्यामधलं पहिलं एक्झाम्पल होतं बाळांनो असं, अगोदर लिहून घेतो दोन्ही पण एक्झाम्पल. ठीक आहे, पहिलं एक्झाम्पल होतं 34.231 प्लस 2.124 प्लस 333.123. आणि सेकंड एक्झाम्पल इथं लिहितो. सेकंड एक्झाम्पल होतं 244.621 प्लस 34.127 प्लस 3.612. असे आपले 2 एक्झाम्पल होते. ठीक आहे, सॉरी यार. ठीक आहे, असे आपले 2 एक्झाम्पल होते. तर सोडून दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही एकदा लिहून घेतले नसतील तर लिहून घ्या. ठीक आहे, पहा. तर पहिले एक्झाम्पल आपल्याला अगोदर पॉईंटची जी बेरीज आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्याला 3 अलग अलग संख्या दिलेल्या आहेत. ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या. पहिली संख्या आपल्याला जशाल तशी लिहायची आहे, जसं की बघा 34.231. दुसऱ्या संख्येचा अगोदर आपल्याला पॉईंट पहिल्या संख्येच्या पॉईंट खाली घ्यायचा आहे. म्हणजे हा जो पॉईंट आहे तो पहिल्या संख्येच्या पॉईंट खाली आपल्याला घ्यायचा आहे, मी सांगितलंय तुम्हाला. आणि नंतर पॉईंटच्या पलीकडच्या साईडला आहे 1, 2, 4 जशाल तसे लिहायच्यात आणि इकडच्या साईडला आहे 2 जशाल तसं लिहायचं आहे. नंतर जी तिसरी संख्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे. परत एकदा मग पॉईंट खाली पॉईंट घेतला, पलीकडे आहे 1, 2, 3, अलीकडे आहे 3, 3, 3 आणि प्लसचं सिम्बॉल द्यायचं आहे, साईन द्यायचं आणि आपल्याला बेरीज सुरू करायची. मग आता कशा प्रकारे करणार बघा. 4 आणि 3 7 आणि 1 8 म्हणजे 4 आणि 3 7 आणि 1 8. 2 आणि 2 4 आणि 3 7. ओके, नंतर 2 आणि 1 3 आणि 1 4. तुम्ही करा आता नॉर्मल, पहा 4 आणि 2 6 आणि 3 9. ठीक आहे, 3 आणि 3 6, 3 ला 3. अशा प्रकारे आपलं पहिलं गणित झालेलं आहे. चेक करून घ्या तुमचं बरोबर आहे का, असंच केलंय का तुम्ही, एकदा चेक करा. आता दुसरं गणित दाखवतो. पहिले तर जशाल तशी संख्या द्यायची 244.621. नंतर पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे, इकडच्या संख्या इकडे लिहायच्यात 1 2 7 आणि तिकडच्या तिकडं 4 3. नंतर परत तिसऱ्या संख्येचा पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे, इकडच्या संख्या इकडे लिहायच्या 6 1 2. तिकडची संख्या एकच आहे 3 जशाल तशी लिहायची, बेरजेत चिन्ह द्यायचं आणि सुरू करायचे. ठीक आहे, 7 आणि 2 9 आणि 1 10. 10 ला 0 कॅरी 1. ठीक आहे, नंतर इथं 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1 6. 6 आणि 6 12 आणि 1 13. हातचा आला 1, पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे. 4 आणि 4 8 आणि 4 12. परत हातचा आला 1, 5 आणि 3 8, 2 ला 2. म्हणजे आपलं दुसरं गणित पण ओके झाले. असे मी तुम्हाला 2 होमवर्कसाठी गणित दिले होते, ते सॉल्व्ह करून दाखवलेत. एकदा चेक करा तुमच्या बरोबर आहेत का आणि आपण आजच्या लेक्चरला आपल्या सुरुवात करू. आज आपल्याला सुरू करायची बाळांनो, म्हणजे आजचं लेक्चर छोटंच असणार आहे कारण मी तुम्हाला आज फक्त वजाबाकी शिकवणार आहे. आता इथून पुढचे जे लेक्चर असतील म्हणजे धडे असतील, जे क्लास असतील ते
30 मिनिटाचे असतील नाहीतर 40 मिनिटाचे असतील, पण तुम्हाला ते पूर्ण करायचे आहेत. कंटाळा करायचा नाही आहे. अभ्यास जेव्हा लेक्चर करायला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण लक्ष आपल्या लेक्चरमध्ये असायला पाहिजे. ओके, चला आपण आजचं लेक्चर सुरू करू. आपल्याला आज वजाबाकी पाहिजे. ह्याला रफ करतो मी. चला आपल्याला आता वजाबाकी पाहिजे. सुरुवात करू. जसं आपण बेरजेला एकदम खालच्या स्तरापासून सुरुवात केली होती बेरजेची, तशीच वजाबाकीची पण आपल्याला एकदम खालच्या स्तरापासून सुरुवात करायची, जेणेकरून शेंबड पोरग जरी क्लास बघायला, आपलं शेंबड पोरग जरी लेक्चर बघायला, तरी पण त्याला आलं पाहिजे. ठीक आहे, चला सुरू करू आपल्या वजाबाकीला. मग पॉईंट टाका सर्वजण माझ्या पाठीमाग. वजाबाकी, वजाबाकी. ओके, आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सबट्रॅक्शन. इंग्लिशमध्ये पण माहीत असायला पाहिजे सबट्रॅक्शन. ओके, पहा, जसं बेरजेमध्ये आपण गोष्टी मिसळत होतो, मिक्स करत होतो, एकत्र आणत होतो, बरोबर आहे, तसंच वजाबाकीमध्ये आता आपल्याला गोष्टी अलग करायच्यात, म्हणजे काढून टाकायच्यात, वजा करायच्यात. तर कशा करायच्या वजा? जसं की तुम्हाला खायची कोणती पण गोष्ट आवडते. ओके, तर तुम्ही समजा एका दुकानावर गेलात आणि तुम्ही दुकानदाराला चॉकलेट मागितल्या 10 रुपयाच्या, 10 चॉकलेट. दुकानदाराकडून चुकीने तुम्हाला 12 चॉकलेट आल्या. किती आल्या? 12. किती चॉकलेट आल्या? 12. दुकानदार म्हणला, अरे मी तुला 2 चॉकलेट जास्त दिल्यात, माझ्या 2 चॉकलेट वापस दे. म्हणजे मग तुम्ही त्याला 2 चॉकलेट काय करणार? तुमच्या परत देणार. मग तुमच्याकडे आता किती चॉकलेट राहिल्या? सर 10 राहिल्या, बरोबर आहे. म्हणजे आपण 2 ह्या 12 मधून काय टाकलेत? काढून टाकलेत, फेकून दिलेत, समजून घेण्यासाठी फेकून दिलेत. ओके, तसंच आपल्याला वजाबाकीमध्ये करायचंय. आता हे तरी एकदम खालच्या लेवलची वजाबाकी होती. शेंबड पहिली दुसरीच्या पोरांची वजाबाकी. आपण तर 5वीला जायलो, म्हणजे आपल्याला वजाबाकीमध्ये भारी वजाबाकी एकदम. पहिले नॉर्मल साधी, नंतर हातच्याची, नंतर त्याच्या पुढं भारी हातच्याची, अशा वजाबाकीला आपल्याला सुरुवात करायची. ओके, चला मग बाळांनो सुरुवात करूया एकदम साध्या वजाबाकीपासून. एक्झाम्पल नंबर 1, एकदम खालच्या लेवलची वजाबाकी. एक्झाम्पल नंबर 1, चला पहा. जसं की बघा 3 4 - 1 2, 34 वजा 12, 34 - 12, 34 - 12, काही पण म्हणा. ठीक आहे, तर 4 मधून 2 गेल्यावर माहिती आहे यार 2 राहतात, 3 मधून 1 गेल्यावर माहिती आहे यार 2 राहतात, खालच्या लेवलची. एक्झाम्पल नंबर 2, आता थोडी संख्या वाढू. 5 8 7 6 4 मायनस 1 5 6 2 3. आता ही पण सेम करायची आहे, काहीच टेन्शन घ्यायचं नाही डोक्याला. 4 मधून 3 गेले, 1 राहिला. 6 मधून 2 गेले, 4 राहिले. 7 मधून 6 गेला, 1 राहिला. 8 मधून 5 गेले, 3 राहिले. 5 मधून 1 गेला, 4 राहिला. काही प्रॉब्लेम बिलकुल नाही. ही वजाबाकी पहिली दुसरीच्या शेंबड्या पोरांना येते. खूप वेळा सांगितलंय, बरोबर आहे. तुम्हाला पण येत असणार आहे नक्कीच, का तुम्ही पण शेंबडे नाहीत ना? हां, चला मग आता एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय सर? एक्झाम्पल नंबर 3 मध्ये मी तुम्हाला एक करायला देतो, बघू तुम्ही किती हुशार आहेत. एक मिनिट आहे, लवकर करा. 1 मिनिट काय, 2 मिनिटामध्ये नाही. 20 सेकंदामध्ये झाली पाहिजे वजाबाकी, फक्त 20 सेकंदामध्ये झाली. व्हिडिओला पॉज करा आणि करा. झाली? मी सांगतो बघा. 3 मधून 2 गेले 1, 4 मधून 4 0, 6 मधून 5 1, 9 मधून 2 गेला 7, 5 मधून 1 गेला 4. अशा प्रकारे आपण तिन्ही पण एकदम खालच्या लेवलच्या वजाबाकी पाहिल्या. पहिले 3 एक्झाम्पल कसे होते? एकदम खालच्या लेवलच्या वजाबाकीचे. वजाबाकीमध्ये काही डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. दिलेली गोष्ट आहे, त्यामधून जी दिलेली गोष्ट आहे ती काढून टाकायची आणि किती राहते पाहायचं. समजलंच असेल एकदम चांगल्या प्रकारे, काय प्रॉब्लेम नाही. चला मग आता आपण बघू हातच्याची वजाबाकी. थोडी आता भारी, आणखीन थोडा ट्विस्ट येईल आता तुम्हाला वजाबाकी शिकण्यामध्ये. चांगल्या प्रकारे लक्ष द्या. हातच्याची वजाबाकी. ओके, ज्याला इंग्लिशमध्ये कॅरीची पण म्हणतात, कॅरी म्हणजे हातचा. ओके, तर पहा एक एक्झाम्पल नंबर 1 बघू हातच्याच्या वजाबाकीचा. 5 6 - 4 7, अशी एक वजाबाकी. सर ह्याला हातच्याची का म्हणतात? लक्ष द्या, 2 मिनिटात जिकडं तिकडं करून टाकतो. फक्त सांगता वेळेस 100% माझ्याकडे लक्ष द्या. इकडं तिकडं पाहू नका, माझ्याकडे लक्ष पाहिजे मला. ओके, पहा 6 मधून 7 जात नाहीत, 6 मधून 7 मायनस होत नाहीत. मग आता मायनस होत नाहीत तर काय करायचं? टेन्शनच घ्यायचं नाही. साईडला 5 बसलेलं दिसतंय, 5 बसलेलं आहे. 5 मधून 6 ला एक उसना द्यायचा. उसना म्हणजे समजा हे दोघं मित्र आहेत आणि 5 ने 6 ला एक काहीतरी उष्ण दिलं. काय दिलं सर? एक उष्ण. बघा एक संख्या दिली, मग मी इथं लिहिली उष्णी दिली. आता उष्णी दिली म्हणजे 5 कडून कमी झाली असेल,
5ने जर 6ला 1 दिलाय तर 5 कडून 1 कमी झाला, मग 5 कडून 1 कमी झाला तर 5च्या जागेवर राहिले 4. समजतंय? काही प्रॉब्लेम नाही, एकदम सोपं आहे यार, डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. 5 कडून आपण इकडे 1 दिला तर 5 कडे राहिले 4. मग आता तिथं तर 4 राहिले, पण इथं 16 बनले. मग 16 मधून 7 तर नक्कीच जातात, 16 मधून 7 नक्कीच जातात. मग खाली किती राहिले आता ते तुम्हाला मोजता यायला पाहिजे. नसेल मोजता येत तर ते पण शिकवतो, कारण मी विचारात असा करून आलोय की माझा क्लास जो पण मुलगा करेल त्याला काही येत नाही, त्याला पण सगळं यायला पाहिजे. मग आता 7 मधून 16 कसे जातात, सॉरी 16 मधून 7 कसे जातात ते एका मिनिटात सांगतो. तुम्हाला काय करायचंय, 7च्या पुढून 16 पर्यंत बोट मोजायचे. जसे की बघा 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. किती बोट झाले? 4. म्हणजे 16 मधून 7 गेल्यावर राहतात 9. म्हणजे इकडचे 4 आणि 5 9 बोट झाले, तर 9 राहतात. आणि इथं राहिलं होतं आपलं 4, जे की शिल्लक घेऊन उष्ण देऊन शिल्लक राहिलेले 4. 4 मधून 4 गेले 0. अशा प्रकारे हातच्याची वजाबाकी, काही अवघड नाही. एक्झाम्पल नंबर 2 बघू लगेच. एक्झाम्पल नंबर 2 बघा, 5, 7, 8 मायनस 5, 7, 8 मायनस 3, 9, 9. ओके, 3, 9, 9. सर आता ही कशी करायची? ह्याच्यामध्ये 2 नंबर होते, आता मी 3 नंबर वाढवलेत. हळूहळू आपल्याला लेवल वाढवायची आहे. तर आता ही कशी करायची सर? पहा, 8 मधून 9 जात नाहीत, त्यामुळेच तर हातच्याची म्हणतात. मग शिल्लक द्यायचा. 7 कडून 1 द्याला 8ला. 7च्या जागेवर किती राहतील? लगेच लिहायचं, 6 राहतील. 1 दिलाय ना, म्हणून 6 राहतील. आता इथं बनले 18. 18 मधून 9 गेल्यावर किती राहतात? 18 मधून 9 गेल्यावर 9 राहतात. 18 मधून 9 गेल्यावर 9 राहतात. आता इथं 6 आहे, म्हणजे 6 आहे. 6 मधून आता परत 9 जात नाहीत, मग परत 6चा मित्र 5 आहे, त्याला परत एक हातचा द्या, दिला. 5च्या जागेवर राहिले, कट करून लिहा 4. 5च्या जागेवर 4 राहिले. आता 16 मधून 9 तर जातात, हो सर किती जातात, मग किती राहतात तुम्हाला सांगितलंय मी. 9 पासून पुढं मोजा आणि 16 पर्यंत जा. 9 पासून पुढं सुरू करायचं. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 7 राहिले सर, ठीक आहे. आणि आता इथं तर राहिले 4, आणि 4 मधून 3 इझिली जातात, काहीच अवघड नाही. 4 मधून 3 गेल्यावर आता 1. ही पण समजली सर, ही पण समजली. ओके, काही प्रॉब्लेम नाही, एकदम भारी समजली, ठीक आहे. मला पण खुशी झाली तुम्हाला समजले तर. आता एक्झाम्पल नंबर 3 तुमच्यासाठी. कधी पण 2 एक्झाम्पल सांगत जाईन, तिसरं तुम्हाला सॉल्व्ह करायला देत जाईन. एकदम टेन्शन घ्यायचं ना, बिंदा सॉल्व्ह करायचं. करा बरं आता. मी तुम्हाला ही सॉल्व्ह करायला दिली, करा सॉल्व्ह. पॉज करून ट्राय करा. पॉज म्हणजे व्हिडिओला थांबवा. काही लोक म्हणतील सर पॉज काय? पॉज म्हणजे व्हिडिओला स्टॉप करा आणि ट्राय करा. हां, मग झाली. मी करून दाखवू? चला मी दाखवतो. तुमची बरोबर आली का बघा. आता 8 आहे, 8 मधून 9 जात नाही, हो सर. मग कॅरी घेतला, 9च्या जागेवर 8 राहिला, ठीक आहे सर. आता 18 मधून 9 तर जातात, हो. किती राहतंय? 9 राहतंय. नंतर इथं 8 आहे, 8 मधून 8 जातं इझिली, हा सर 0 राहतंय. आणि 6 मधून 4 पण इझिली जातो. 6 मधून 4 गेल्यावर खाली राहतात 2. म्हणजे ही पण आपली एकदम ओके सॉल्व्ह झालेली. काय प्रॉब्लेम? थोडा इतकुसा पण नाही, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला प्रॉब्लेम नाही, मला भारी वाटतंय. म्हणजे आपण हातच्याची वजाबाकी तर शिकलो, ठीक आहे. चला मग सर आता शिकायचंय काय? वजाबाकी आम्ही शिकलो. आता वजाबाकीमध्ये एक अशी वजाबाकी आहे जी की तुमच्या डोक्याला थोडं टेन्शन देणार आहे. सर अगोदर डोक्याला इतकं मोठं टेन्शन आहे आणि अजून कोणती वजाबाकी टेन्शन देणार आहे? एक आहे, पण आपल्याला तिला टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला तिला पळवून लावायचे. ओके, तर पहा कोणती वजाबाकी आहे. सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल नंबर 4. त्याला मी स्टार करायलोय, ठीक आहे. मग आता सर काय करायचं ह्याच्यामध्ये? उदाहरण 4 एक्झाम्पल नंबर 4 मध्ये एक वजाबाकी देतो तुम्हाला. जसं की बघा 9, 0, 0, 0, 0 मायनस 1, 6, 9, 9, 9. अशा प्रकारे काहीतरी वजाबाकी. म्हणजे वरी काय आले तर 0 आले, वरी काय आले. बरं चला ठीक आहे, सोडा. इतकी अवघड लगेच देत नाही, अगोदर सोपी करू. चला अगोदर सोपी ही करू. चला ही. सर आता काय? लक्ष द्या, 100% लक्ष द्या, लगेच कळून जाईल. तर 0 मधून 9 जात नाहीत, हो सर नाही जाणार. 0 छोटं आहे, 9 मोठं आहे, कसं जाईल? मग तुम्हाला माहिती आहे इकडून इकडे हातचा घ्यायचा आहे. कोणाकडून? 0 कडून 0ला हातचा द्यायचा आहे. तुम्ही म्हणाल सर ह्या 0 कडे काय नाहीये, कारण तो 0 आहे, मग त्याच्याकडे हातचा कुठून येणार आहे देण्यासाठी? असायला तर पाहिजे अगोदर.
मग तुम्हाला आता ह्या झिरोला अगोदर हातचा द्यायचा आहे. मग ह्या झिरोला हातचा दिल्यावर इथं बनले 10 आणि इथं 9चं राहिलं 8. ह्या झिरोला कोणाकडून हातचा दिला? ह्या 9 कडून. मग इथं बनले 10 आणि आता ह्या परत 10 कडून ह्याला हातचा द्यायचा आहे. म्हणजे इथं बनले 10 आणि इथं राहिले 9. समजायले? नसेल समजत तर व्हिडिओ थोडा पाठीमाग घेऊन परत एकदा पहा मी काय सांगितलं. ओके. तर आता 10 मधून 9 तर जातात, हो सर 1 राहते. परत 9 मधून 6 जातात 3 राहते आणि 8 मधून 1 जात आहे 7 राहते. काहीच अवघड नाही, काही 100% सोपं आहे. 100%. फक्त झिरोला कन्फ्युज व्हायचं नाही. झिरोला जिथं तुम्हाला झिरो सुरू होतंय एका साईडने घ्यायचं. बघा एक्झाम्पल नंबर 5. आता आपण थोडे जास्त झिरो वाढवू म्हणजे तुम्हाला अजून फील येईल. ठीक आहे. पहा 5 0 0 0 0 0 1000 झिरो द्या घ्यायचं नाही. -4 6 7 8 4 3 असं काहीतरी आहे सर. सर आता कसं होणार आमचं? अवघड दिसायला आम्हाला. काहीच अवघड नाही, इतकुसं पण अवघड नाही. काय करायचंय? जे स्टार्टिंगचा झिरो आहे पहा, स्टार्टिंगचा म्हणजे सुरुवातीचा झिरो हाय आणि शेवटीचा झिरो हाय. ओके. सुरुवातीचा हाय, शेवटीचा हाय. तर शेवटीच्या झिरोला पहिले खेळत बसायचं नाही, सुरुवातीच्या झिरोला अगोदर हातचा द्या. मग ह्याला हातचा द्या. इथे राहिले 10 आणि ह्याचे राहिले 4 आणि इथं बनले 10, 10 बनले. ओके. आता परत पुढच्या झिरोला हातचा द्या. मग इथं राहिले 9, पुढचा बनला 10. परत पुढच्याला द्या, इथं बनले 9, पुढचा झाला 10. परत पुढच्याला द्या, इथं बनले 9, पुढचा झाला 10. परत पुढच्याला द्या, इथं बनले 9, पुढचा झाला 10 आणि परत पुढच्याला नाही द्यायचा, हा शेवटचा आहे, त्याला 10च राहू द्यायचे. किती राहू द्यायचं ह्याला? 10. मग आता 10 मधून 3 जातात, हो जातात. 10 मधून 3 गेल्यावर सर आम्हाला माहिती आहे 7 राहतात. नंतर 9 मधून 4 गेल्यावर आम्हाला माहिती आहे 5 राहतात. 9 मधून 8 गेल्यावर 1 राहतो. 9 मधून 7 गेल्यावर 2 राहते. 9 मधून 6 गेल्यावर 3 राहते आणि शेवटी 4 मधून 4 गेल्यावर 0. 100%. काय अवघड होतं का? थोडंही अवघड नाही, इतकुसं सुद्धा अवघड नाही. फक्त डोकं जागेवर ठेवायचंय, 100% लक्ष देऊन करायचं राव. नसेल समजलं थोडा व्हिडिओ पाठीमाग घ्या. पाठीमाग घेता येत आहे ना? हां, ते तुम्हाला शिकवायची गरज नाही. मोबाईलमध्ये तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त गोष्टी येत असतील. तर थोडा व्हिडिओ पाठीमाग घ्या आणि परत एकदा पहा. चालतंय? काय प्रॉब्लेम? ठीक आहे. चला आता मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. एक मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. करून दाखवा मला लगेच 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 माझ्यासोबत. एक सॉल्व्ह करायला आणि एक सॉल्व्ह करायला देतो आणि होमवर्क देतो. आणि आजचं लेक्चर छोटंच असेल, 20-22 मिनिटाचं. कारण आज आपल्याला खूप काय वजाबाकीमध्ये मोठं नव्हतं पाहायचं. वजाबाकीमध्ये आपल्याला लियर्सची वजाबाकी सुद्धा नाही पाहिजे, नंतर बघून घेऊ. आता फक्त सोपं तुम्हाला मला साधी वजाबाकी आणि हातच्याची वजाबाकी शिकवायची होती. आणि ते पण मला माहिती आहे तुम्हाला येते सगळ्यांना, पण ते पण अशा विद्यार्थ्यांसाठी शिकवायची होती जे की एकदम म्हणजे काही न शिकता आपला क्लास करतायत, त्यांना पण सगळे आलं पाहिजे, त्यांना पण आपल्यासोबत आपल्याला घेऊन चालायचं, कोणालाही पाठीमागे ठेवायचं नाही. म्हणून आज वजाबाकीचा क्लास घेत होतो. नाहीतर कालच बेरजेमध्ये वजाबाकी मिक्स केली असती आणि गुणाकार सुरू केला असता. पण चला ठीक आहे. आता एक तुम्हाला सोडवायला देतो आणि नंतर होमवर्क देतो. चालतंय? घ्या सोडवायला. एक सोडवायला घ्या. भ्यायचं नाही, कितीही मोठं गणित असू द्या तुम्हाला त्याला पाहून भ्यायचं नाहीये, कितीही मोठं असू द्या. पॉज करा व्हिडिओ आणि ट्राय करा. पॉज करून ट्राय करा. व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा. झालं? चला मी करून दाखवतो. पॉज करून म्हणजे आता पहा, काही जण म्हणत असतील सर तुम्ही पॉज करा आणि ट्राय करा म्हणतात तर लगेच करून दाखवतात. पण तुम्हाला पॉज करायचा आहे, ट्राय करायचं आहे आणि नंतर व्हिडिओ प्ले करायचा आहे. कळतंय? त्यामुळे मी माझ्याकडे इतका म्हणजे मी जर तसा तुमच्यासाठी 2 मिनिट थांबलो ना तर आपलं लेक्चर 1 घंट्याचं होईल, 1 तासाचं होईल. मग ते बरोबर नाहीये. चला मग आता सॉल्व्ह करू. इथं काहीच नाहीये सर, इकडून इकडे घ्या. 10 बनले, 10 मधून 9 गेले, पण अगोदर 4च्या जागेवर 3 राहतील ना. हां, 10 मधून 9 गेले, खाली राहिला 1. आता इथं 3 आहे, 3 मधून 7 जात नाहीत, परत साईडने 1 हातचा घ्या. इथं बनले 13 आणि इथं बनले 5. आता 13 मधून 7 जातात, किती राहतात शिकवलं मी तुम्हाला. 7 पासून पुढे मोडा. 8 9 10 11 12 13 6 राहतात. ठीक आहे सर. आता 5 मधून 5 गेला 0. सर ठीक आहे. आता 0 मधून 6 जात नाही, 0 मधून 6 जात नाही तर इकडे घे आणि इकडे अजून एक 0 आहे म्हणून पहिले ह्या 0ला कट करायचं आहे आपल्याला. मग इथं 5 मध्ये 4 राहिले, ह्याला 1 हातचा दिला. इथं 9 राहिले, परत ह्याला 1 हातचा दिला. जसं की आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिले. 10 मधून 6 गेले 4, 10 मधून 6 गेले 4, 9 मधून 2 गेले 7 आणि 4 मधून 3 गेले 1. एकदम 100% राईट.
काय प्रॉब्लेम, सोपं होतं. तुमचं आलंय बरोबर, ज्यांचं हे बरोबर आलंय त्याला वजाबाकी समजली. चला आता होमवर्क देतो पहिल्यांनो. घ्या होमवर्क, शेंबडे शेंबडे पिल्ले घ्या होमवर्क. चला होमवर्क. अरे यार एक गोष्ट राहिली ना, एक गोष्ट राहिली. तुम्हाला पॉईंटचं शिकवायचं राहिलं. एक पॉईंटचं गणित घेऊ आपण. सॉरी पॉईंटची राहिली. लक्षात नाही माझ्या. एक पॉईंटची पॉईंट एक फक्त एक एक्झाम्पल पाहू आणि होमवर्कमध्ये घेऊन देतो. एक फक्त पाहू. काय लो ठीक आहे. चला एक फक्त पॉईंटची पाहू. एक ठीक आहे. काय पॉईंटची? आमच्या कॅमेराची पण बॅटरी लो झाली असं मला मागून सांगण्यात आलंय. काय प्रॉब्लेम नाही. एक पॉईंटची पाहून सुरू करू. एक एक्झाम्पल फक्त पॉईंटचं बघा. 34.123 प्लस 4 मायनस करायचे ना आपल्याला 4.65 असं काहीतरी आहे एक्झाम्पल. आता मी तुम्हाला बेरजेमध्ये जे पॉईंट सांगितलं होतं, पहिली संख्या जशाल तशी लिहायची आणि दुसऱ्या संख्येला त्याच्या खाली कसं मांडायचंय, सेम वजाबाकीमध्ये करायचंय. काही डोकं लावायचं नाही, सेम करायचंय. पहिली संख्या ही आहे, दुसरी संख्या ही आहे. पहिली जशाल तशी लिहा 34.123. दुसऱ्या संख्येचा पॉईंट खाली काय घ्यायचा आहे तुम्हाला? पॉईंट इकडे लिहायचं आहे. ज्या संख्या आहेत त्या 6, 5, 4, 3 आणि तिकडे आहे 4 आणि त्यांची करायची सबट्रॅक्शन. आणि जिथं रिकामी जागा उरते तिथं बिंदास 0 देऊन टाका, इथं आणि इथं. आता पहा 10 मधून 3 जात नाही, इकडचा इकडे घेतला. 0 मधून 3 जात नाही, मग 10 मधून 3 राहिले 7. मग इथं राहिले होते 2, परत इकडचा इकडे घेतला. 12 मधून 4 गेले, राहिले 8. परत इथं राहिला 1, इकडचा इकडे घेतला. 11 मधून 5 गेले, राहिले 6. परत आता इथं एकचा इकडे गेलता तर एकच्या जागेवर किती राहतील? 0. आता 0 मधून 6 जात नाहीत, 0 मधून 6 जात नाहीत. परत 4 पासून 0 ला 1 द्या, मग 10 झाले. इथं 3 बनले. 10 मधून 6 गेला 4, पॉईंट खाली पॉईंट. 3 मधून 4 परत जात नाहीत. परत इकडचं इकडे घ्या 13 मधून 4. 13 मधून 4 गेल्यावर किती राहतात? 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 9 राहतात. 9 आणि आता मग इथं राहतील 2. 2 मधून 0 गेल्यावर 2 राहतात. पॉईंटची सबट्रॅक्शन, पॉईंटची वजाबाकी सेम टू सेम बेरजेसारखी. मांडणी फक्त करता आली तो बॉस, ज्याला मांडणी करता आली तो बॉस. आणि मांडणी बेरजेसारखीच करायची, जास्त डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. चला फटाफट आता होमवर्क घ्या आणि आपलं लेक्चर इथं थांबवू. समजली पॉईंटची? ह्याच्या पलीकडे तुम्हाला पॉईंटचं काही विचारणार नाही, डोक्याला टेन्शन घेऊ नका. आता होमवर्क घ्या. चला होमवर्क. चला तर अशा प्रकारे आपलं लेक्चर संपलेलं आहे पिल्लांनो. कसं वाटलं आजचं लेक्चर? भारी होतं, मजा आली, काहीतरी भारी शिकायला भेटलं असेल नक्कीच. लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि समजा जे पण तुमच्या ओळखीचं कोणी असेल त्यांनी क्लास नसेल लावला आणि त्याला नवोदय स्कॉलरशिपचे पैसे देण्यासाठी पैसे नसतील, किंवा तुमचे जे पण तिथले जे टीचर आहेत त्यांचं तुम्हाला समजत नाही आहे, काही पण गोष्टी आहेत तुम्हाला आवडत नाही आहे, जे पण आहे, तुम्हाला जर माझं शिकवणं आवडत असेल तर तुम्ही त्याला पण ते व्हिडिओ पाठवा त्याच्या पप्पाच्या व्हॉट्सअपवरती, इकडं तिकडं सांगा असं. आणि सगळेजण अभ्यास करा चांगल्या प्रकारे. आणि थोड्याच दिवसामध्ये म्हणजे पुढच्या 2-3 लेक्चरपासून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुमच्यासाठी होमवर्क टाकत जाईल. आता जो असा होमवर्क देतोय ना, असं होमवर्क देणार नाही. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण होमवर्क टाकत जाऊ तुमच्यासाठी. आणि दर रविवारी किंवा एक समजा धडा झाला, काहीतरी झालं, आपण ठरवू तेव्हा मी तुमची एक्झाम पण घेईन. आणि आपलं सगळं जसं ऑफलाईन म्हणजे जसं तुम्ही क्लास ट्युशनमध्ये चालतंय ना, तसं आपल्याला पूर्ण ऑनलाईन करायचं आहे. एका पण विद्यार्थ्याला थोडाही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. मराठी बुद्धिमत्ता ते पण थोड्या दिवसात सुरू होईल, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. तर आजचं लेक्चर इथं थांबू बाळांनो. काळजी घ्या, शेंबूड खाणं बंद करा. टाटा.